तर थेट जातो मुंबईतील लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे। मीनाक्षी, अगदी पहाटेपासूनच आपल्या लाडक्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे। पहिल्या दिवसापासूनचा हा सगळा उत्साह लालबागच्या चरणी पाहायला मिळतोय। नक्कीच शुभम, आपण पाहतोय आज गणेश चतुर्थी आणि आज पहिला दिवस आहे। खरं तर लालबागच्या राजासाठी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अगदी 2 ते 3 दिवसापासूनच भाविकांनी लालबागच्या या संपूर्ण परिसरामध्ये गर्दी केलेली होती। मात्र आज सकाळी पहाटे 5:30च्या आसपास दर्शनासाठी या सगळ्याच रांगा ज्या आहेत त्या खुल्या करण्यात आलेल्या आहेत। सध्या आपण पाहिलं तर बाप्पाचं हे संपूर्ण आजूबाजूचा परिसर जर पाहिलं तर मयूर महलामध्ये लालबागचा राजा जो आहे तो विराजमान झालेला आहे। एकूणच सकाळी पहाटे प्राण प्रतिष्ठापना जी आहे ती पूर्ण झालेली आहे। विशेषतः आपण पाहिलं तर आजूबाजूचा संपूर्ण परिसर जर पाहिलं तर सोन्याची झळाळी जी आहे म्हणजेच कंठ्यांचं डेकोरेशन असेल किंवा मग संपूर्णतः सोनेरी रंगाने हे डेकोरेशन जे आहे ते यंदा पाहायला मिळतंय। दुसरीकडे विशेषतः समोरच्या बाजूला आपण पाहिलं तर भाविकांची प्रचंड गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। विशेषतः आपण पाहिलं तर नवसाची जी रांग आहे ती अगदी 5 दिवसापासूनच भाविकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळत होती। मात्र यंदाचं 89वं वर्ष आहे आणि या वर्षी आपण पाहतोय विशेष एक वेगळंच डेकोरेशन जे आहे ते पाहायला मिळते। घंट्यांची विशेषतः सजावट जी आहे ती पाहायला मिळते, कारण आकर्षण करणारी हे घंट्या आहेत या सगळ्याच। कारण समोरचं जर आपण हे दृश्य पाहिलं तर समोरून येणारी जी भाविकांची गर्दी आणि त्याच्याच आजूबाजूला असलेलं हे घंट्यांचं डेकोरेशन अगदी आकर्षणाची ही दृश्य जी आहे ती पाहायला मिळते। मात्र संपूर्ण जनसागर जो आहे भाविकांचा या ठिकाणी लोटलेला पाहायला मिळतोय। पहिल्याच दिवशी अल्लोट गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। मात्र खरं पाहायला गेलं तर गणपती बाप्पा आणि लालबाग हे समीकरण फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये याची माहिती आहे। मात्र एकूणच सध्या आपण पाहिलं तर आजच्या दिवसाला अनेक सेलिब्रिटीज असतील किंवा मग राजकीय मंडळी हे जे आहेत येत असतात। मात्र आज दुपारनंतर एक 12-12:30च्या सुमारास उद्धव ठाकरे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते लालबागच्या बाप्पाच्या चरणी येणार आहेत दर्शन घेण्यासाठी। त्यामुळे एक वेगळाच माहोल जे आहे ते सध्या लालबागच्या या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते। मात्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते अगदीच म्हणजे कुठेही भाविकांना भक्तांना कोणतीही अडचण होणार नाही। मीनाक्षी, अगदी पहाटेपासूनच लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी अलोट गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।